शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना अखेर शिक्रापूर पोलिसांनी मोठा आळा घातलाय। शिक्रापूर पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत 14 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला सराईत आरोपी योगेश ज्ञानेश्वर जाधव वय 27 याला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडून सुमारे 95,000 रुपये किमतीच्या 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। मनोज युवराज टेमगिरे यांची हिरो स्प्लेंडर प्लस ही दुचाकी चोरीला गेल्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले। त्यानुसार शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांची माहिती आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून तपास सुरू केला। तपासादरम्यान रेकॉर्डवरील सराईत आरोपी योगेश जाधव याच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने शिक्रापूरसह इतर ठिकाणीही दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। न्यायालयाने मंजूर केलेल्या पोलीस कोठडीत अधिक चौकशी केल्यानंतर आरोपीकडून 4 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। तसेच त्याच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत धोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस ठाणे आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली।